संसद गठीत झाली, लोकसभा अध्यक्ष आले, सरकार चालायला लागलं आणि संसदेच्या अधिवेशनामध्ये आता विरोधी पक्षांचा आवाज हा मोठ्याने दुमदुमू लागला. परंतु आजही विरोधी पक्षनेते राहुल गांधी, जे गेल्या 10 वर्षानंतर पहिल्यांदा अधिकृत विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेतले, आणि ते बोलत असताना त्यांचा माईक बंद झाला. माइक मैं बंद नहीं करता हूं, पूर्व में भी आपको व्यवस्था दी थी, यहाँ कोई बटन नहीं होता. सर माइक तो दे दीजिए. हिंदुस्तान के जो स्टूडेंट्स हैं उनको हम जॉइंट मैसेज देना चाहते थे. हाँ दें आप. सुनिए जॉइंट मैसेज देना चाहते थे ऑपोजिशन और सरकार के साइड से कि इस मुद्दे को हम ज़रूरी मानते हैं और इसीलिए हमने सोचा था कि आज स्टूडेंट्स की रिस्पेक्ट करने के लिए हम नीट पर डिस्कशन करें. ठीक है, आप व्यवस्था डेडिकेटेड डिस्कशन. अब बात यह है कि दो फोर्सेस हैं. एक है. तरफ नहीं माने प्लीज कर रहा हूं माने आणि या संदर्भात लोकसभा अध्यक्ष म्हणतात की माईक बंद करण्याचं बटन माझ्याकडे नाही. जे सभागृह या देशाचे कायदे बनवतं, जे सभागृह, ज्या सभागृहाच्या नावात सर्वोच्च असे अधिकार आहेत, अशा सभागृहाचा अध्यक्ष, ज्या अध्यक्षांच्या समोर देशाच्या सरकारचे प्रमुख असणारे पंतप्रधान देखील विद्यार्थ्यासारखे समोर बसतात, अशा अध्यक्षांचं त्या सभागृहात चालणाऱ्या एकूणच तांत्रिक प्रक्रियांवर नियंत्रण नसेल तर याचा अर्थ नेमका काय समजला पाहिजे? मग घुसखोरी कोणी केली आहे का या देशातला? राहुल गांधी यांनी कालच लोकसभा अध्यक्षांचा अभिनंदन करण्याचा जो ठराव होता त्यावर ते जेव्हा बोलत होते त्यावेळी त्यांनी एक गोष्ट प्रकर्षानं सांगितली की या सभागृहामध्ये विरोधी पक्षांचा आवाज हा भारतीय लोकांचा आवाज आहे आणि तो आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न होऊ नये. परंतु लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुन्हा तीच गत केली की शुंभ जळाला तरी पीळ जात नाही. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचं वर्तन करणं, अधिकृतपणे विरोधी पक्षनेता त्यांचा आवाजच बंद करून टाकणं, ही प्रक्रिया एकंदरीत लोकसभा आणि लोकशाही व्यवस्थेला स्पृहणीय नाही, योग्य नाही. आता या घटनेवर नेमका कसा विचार करायचा हे तर आता येणाऱ्या काळात चर्चेला येईलच. परंतु विरोधी पक्षनेत्यांनी देखील आणि विरोधातल्या सर्व पक्षांनी या संदर्भामध्ये लोकसभा अध्यक्षांची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये जर बदल होत नसेल तर संविधानाच्या अनुषंगानं लोकसभेचे सभापती यांना काही गोष्टी निश्चितपणे शिकवाव्या लागतील. लोकसभेतील सदस्यांना, जे विरोधी पक्षात आहेत, लोकांचा आवाज दाबला जातो आहे आणि लोकांचा आवाज घेऊन हे प्रतिनिधी सभागृहात वावरत असताना तो गेल्या 17व्या लोकसभेत जसा बंद केला गेला, माईकचं बटन बंद केलं गेलं, आज पुन्हा तीच घटना घडली. या घटनेची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्ष करणार आहेत का? कारण या सभागृहामध्ये होणाऱ्या कुठल्याही घटनेला जबाबदारी जी असेल ती निश्चितपणे लोकसभा अध्यक्षांची आहे. माईक बंद का झाला, कसा झाला, त्याच क्षणाला का झाला की ज्या क्षणाला विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी नीट या देशातल्या तरुणांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या अतिशय गंभीर प्रश्नावर ते चर्चा करण्याची मागणी करत होते आणि अध्यक्ष मात्र केवळ राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी आग्रह करत होते. काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं भाषण देशाने ऐकलं. त्या भाषणामध्ये कोणतेही नवीन मुद्दे नव्हते. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारच्या कामांची प्रशंसा होती. त्यामुळे पूर्णपणे हे भाषण संसदीय जे संकेत आहेत त्या संकेतांना केवळ सरकारने जी ओळ लिहून दिली असेल ती केवळ तांत्रिकपणे वाचली गेली होती. त्यामुळे राष्ट्रपतींनी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात त्या अभिभाषणामध्ये ठसा असा उमटवलेला नाही. त्यामुळे हे जे अभिभाषण आहे या अभिभाषणावर बोलण्यापेक्षा
देशातल्या युवकांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या नीटच्या परीक्षेवर चर्चा होणं हे देशाच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचं आहे. या नीट प्रकरणाचा जो काही भाग आहे किंवा याची जी तुलना आहे व्यापम घोटाळ्याबरोबर केली गेलेली आहे, जो मध्य प्रदेशमध्ये घडला होता. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याशी समकक्ष किंबहुना त्याहीपेक्षा मोठा असा हा जर नीट घोटाळा असेल तर तो या देशाच्या पालकांच्या दृष्टीने, या देशातल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, या देशातल्या भावी पिढीच्या दृष्टीने आणि ज्यांनी या नीटच्या परीक्षेमध्ये सहभाग घेतला त्यांच्या दृष्टीने तर महत्त्वाचा आहेच. परंतु येणाऱ्या काळामध्ये 140 ते 150 कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या आरोग्याविषयी विचार करण्याचा जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याच्यासमोर नीटच्या घोडमधून येणारे डॉक्टर हे उभे राहतील. आणि म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं परिश्रम घेतले आहेत त्यांना डावलून केवळ धनसंपत्तीच्या बळावर डॉक्टर होऊन अज्ञानी असं आरोग्य ज्ञान जर ते पाजळत असतील तर या देशाच्या जनतेचं काय व्हावं, म्हणून त्यांच्याही समोर प्रश्न उभा राहील. अशा 140 ते 150 कोटी लोकसंख्येच्या जीवनाशी संबंधित असलेल्या प्रश्नावर लोकसभा अध्यक्ष चर्चा करू इच्छित नाही, याचा अर्थ विरोधी पक्षांचा आवाज याही सभागृहात दाबला जातो आहे. आणि म्हणून जनतेने या सभागृहात मनमानी करण्याला कुणालाही परवानगी दिलेली नसताना पुन्हा तीच मनमानी लोकांच्या समोर येते आहे, याचा नेमका अर्थ काय? आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी आणि विरोधी पक्षांनी या संदर्भात निर्णायक पाऊल ते घेतील का, किंवा या संदर्भामध्ये अध्यक्षांची ही भूमिका अशी जर चालत राहील तर येणाऱ्या काळामध्ये 10 वर्ष जसं सरकार चाललेलं आहे तो निर्ढावलेलापणा याही 5 वर्षामध्ये होऊ शकतो. आणि ज्या अनुषंगानं जनतेने त्यासाठी अनुमती दिलेली नाही, पण ती अनुमती जर विरोधी पक्ष अशा पद्धतीनं चालवून घेत असेल तर विरोधी पक्षालाही या देशाची जनता, या देशातले लोक सबक शिकवतील. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता तरी लोकांच्या हितास्तव आक्रमक भूमिका घेणं खूप गरजेचं आहे. आणि हेच लोकसभेच्या पटलावर पाहत असताना भारतीय लोकांना अभिप्रेत आहे. हे दृश्य दिसत नसेल तर विरोधी पक्ष हा लोकांच्या नजरेतून उतरायला लागेल की अशा प्रकारच्या मनमानी करणाऱ्या सरकारच्या कारभारापासून, त्यांच्या अनुषंगानं संविधानिक पदावर बसलेल्या महनी व्यक्तींपासून त्या लोकांचं रक्षण होऊ शकत नाही. त्यावर भारतीय लोक निश्चितपणे वेगळा विचार करायला लागतील. ही सावधानता आजच बाळगण्याची गरज आहे. आणि म्हणून विरोधी पक्षांचा आवाज बंद केला गेला एवढीच ओरड त्यांनी करू नये. तर लोकसभा अध्यक्षांनी गेल्या 5 वर्षात ज्या शैलीने काम केलं त्या शैलीने काम या पुढील काळात चालू दिलं जाणार नाही, असा संकेत जर विरोधी पक्षांकडून आलाच नाही तर विरोधी पक्ष लोकांच्या नजरेतून उतरल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ भारतीय लोकांचे जे 150 कोटी लोक आहेत त्यांच्या जीवनाशी संबंधित आहे. म्हणून विरोधी पक्षाने सरकार मनमानी करत असेल तर विरोधी पक्षाने त्यावर निश्चितपणे आपला ठसा उमटवायला हवा. हीच अपेक्षा मतदारांना आहे, लोकांना आहे, जनतेला आहे. ही अपेक्षा येणाऱ्या काळात कदाचित पूर्ण करेल विरोधी पक्ष, अशी अपेक्षा बाळगूया आणि आपण थांबूया. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल मात्र सबस्क्राईब करायला कंजूशी करू नका. धन्यवाद.